नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बी के प्रवीण देसले चॅनलमध्ये सर्व पालक व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे. या चॅनलवर 5वी ते 10वी मॅथेमॅटिक्स या महत्त्वाच्या विषयासोबत इतर विषयांचाही व्हिडिओ अपलोड करत आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोप्या भाषेतील अभ्यासाचा लाभ घ्या. विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 10वी विषय मराठी पाठ क्रमांक 4 उत्तम लक्षण या पाठाचा स्वाध्याय अभ्यासूया. प्रश्न 1. आकृत्या पूर्ण करा. अ. संत रामदास यांनी विचार करून करायला सांगितलेल्या गोष्टी. 1. अपकीर्ती सांडावी. 2. सत्कीर्ती वाढवावी. 3. सत्याची वाढ दृढ धरावी. आ. कधीही करू नयेत अशा गोष्टी. उत्तर. 1. पुण्यमार्ग सोडू नये. 2. पैज किंवा होड लावू नये. 3. पापाच्या मार्गाने पैसा मिळू नये. 4. असत्याचा अभिमान बाळगू नये. ई. तुमच्यातील प्रत्येकी 3 गुण व 3 दोष शोधून लिहा. गुण, दोष. उत्तर. गुण. 1. मी रोज व्यायाम करतो. 2. मी खोटे बोलत नाही. 3. मी आईला कामात मदत करतो. दोष. 1. मला चटकन राग येतो. 2. मी ताटात अन्न टाकतो. 3. माझे अक्षर चांगले नाही. प्रश्न 2. खालील व्यक्तींशी कसे वागावे असे संत रामदास म्हणतात. अ. तोंडाळ. तोंडाळाशी भांडू नये. आ. संत. संत संग खंडू नये. प्रश्न 3. खालील गोष्टींबाबत कोणती दक्षता घ्यावी ते लिहा. गोष्टी, दक्षता. 1. आळस. आळसात सुख मानू नये. 2. परपीडा. परपीडा करू नये. 3. सत्यमार्ग. सत्यमार्ग सोडू नये. प्रश्न 4. काव्य सौंदर्य. अ. खालील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दात लिहा. जनी आर्जव तोडू नये. पापद्रव्य जोडू नये. पुण्यमार्ग सोडू नये कदाकाळी. उत्तर. आशय सौंदर्य. उत्तम लक्षण या श्री दासबोधातील एका समासामध्ये समर्थ रामदासांनी गुणसंपन्न आदर्श व्यक्तिमत्वाची महत्त्वाची लक्षणे सांगितली आहेत. त्यापैकी उपरोक्त ओळीमध्ये 3 लक्षणांचा उहापोह केला आहे. काव्य सौंदर्य. समाजात वावरताना व्यक्तीने कोणते आचरण करावे हे सांगताना संत रामदास म्हणतात. लोकांचे मन मोडू नये. लोकांनी केलेली विनंती धुडकावू नये. उलट जनभावनांचा आदर करावा. तसेच वाईट मार्गाने संपत्ती साठवू नये. अशी संपत्ती हे पापाचे धन असते. पुण्यमार्ग आचरावा. कधीही पुण्यमार्गाने जाण्याचे सोडू नये. भाषिक वैशिष्ट्ये. वरील ओवीमध्ये जनांसाठी खूप सुगम निरूपण केले आहे. तोडू नये, जोडू नये, सोडू नये
अशा सोप्या यमकांद्वारे संदेशामध्ये आवाहकता आली आहे. ओवी छंदाला साजेशी सुबोध भाषा वापरल्यामुळे जनमानसावर तत्व ठसवणे सुलभ झाले आहे. पापद्रव्य व पुण्यमार्ग यातील विरोधाभास ठळकपणे उठून दिसतो. ओवीमध्ये प्रासादिकता हा गुण आढळतो. सभेमध्ये लाजू नये, बाष्कळपणे बोलू नये या ओळीतील विचार स्पष्ट करा. उत्तर, उत्तम लक्षण या श्री दासबोधातील उपदेशपर रचनेतून संत रामदासांनी आदर्श व्यक्ती कशी असावी हे सांगताना कोणत्या गोष्टी आपल्या वर्तनात टाळल्या पाहिजेत याचा खुलासा केला आहे. माणसाने चार चौघात बोलताना नेहमी आत्मविश्वासाने बोलावे. सभेत बोलतानाही न लाजता आपले विचार मांडावेत. मात्र त्याचबरोबर निरर्थक बोलणेही टाळावे. बोलण्याच्या ओघात वाहवत जाऊन उगीचच काहीही अविचाराने बोलणे योग्य नसते. असा विचार प्रस्तुत ओळीतून व्यक्त होतो. आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगताना संत रामदासांनी काय करावे व काय करू नये याचे हे स्पष्टीकरण दिले आहे. अनुभवांचा अंतर्मुख होऊन केलेला हा विचार उद्बोधक तर आहेच, शिवाय विचारप्रवण करणारा आहे. आळसे सुख मानू नये या ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा. उत्तर, उत्तम लक्षण या ओव्यांमध्ये संत रामदास यांनी उत्तम व्यक्तीची लक्षणे विशद करताना आळस हा माणसाचा शत्रू आहे असे ठासून प्रतिपादिले आहे. आळस हा माणसाच्या अंगी असलेला दुर्गुण आहे. आळसामुळे कार्य करायला उत्साह राहत नाही व त्यामुळे बरीच कामे खोळंबून राहतात. आळसे कार्यभाग नसतो या समर्थ रामदासांच्या उक्तीमध्ये हेच तत्व सांगितले आहे. माणसाच्या मनाला जे षडविकार जडतात त्यात आळस हा एक विकार आहे. दैनंदिन कामांमध्ये आळसाला स्थान देऊ नये. आळसामुळे प्रगती खुंटते, भविष्य अंधारते. आळसामुळे मनाला जडत्व प्राप्त होते व माणूस ना करता होतो. आळशी माणसाला समाजात मान मिळत नाही. म्हणून आळसात सुख मानू नये, समाधान मानू नये असे समर्थ रामदास सांगतात. विद्यार्थ्यांनो, आज आपण उत्तम लक्षण या पाठाचा स्वाध्याय अभ्यासला. थँक्यू.